बदलापूर प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती। आजच्या सुनावणीमध्ये मुंबई हायकोर्टानं पोलिसांवर ताशेरे ओढलेत। बघूया। पोलीस ब्रीदवाक्य विसरले ही लाजिरवाणी गोष्ट। लोक रस्त्यावर उतरल्यावर एसआयटी स्थापन करता। बदलापूर प्रकरणी कोर्टानं पोलिसांना छापलं। सदरक्षणाय खलनिग्रहणाय महाराष्ट्र पोलिसांचं हे ब्रीदवाक्य। मात्र महाराष्ट्र पोलीस आपलंच ब्रीदवाक्य विसरल्याची आठवण मुंबई हायकोर्टानंच पोलिसांना करून दिली आहे। बदलापूर प्रकरणात मुंबई हायकोर्टानं पोलिसांना चांगलंच झापलंय। सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्यानुसार पोलीस वागत नाहीत ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचं सांगत हायकोर्टानं पोलिसांना चांगलीच चपराक लगावली। सदरक्षणाय खलनिग्रहणाय चा अर्थ कळतो का? लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे। लोक रस्त्यावर उतरल्यावर विशेष तपास समिती कशी गठीत करता? तपास विशेष पथकाकडे देण्याआधी बदलापूर पोलिसांनी काय केलं? पोलिसांचं नुसतं निलंबन करून काय होणार आहे? तपासाची कागदपत्र कुठे आहेत? असे सवाल विचारत न्यायमूर्तींनी महाधिवक्त्यांवर एका पाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली। बदलापूर प्रकरणातल्या पोलिसांच्या भूमिकेवरच कोर्टाने ताशेरे ओढले। शाळेत एवढी धक्कादायक गोष्ट घडली असताना पोलिसांनी कारवाईत उशीर का केला असा संतप्त सवालही मुंबई हायकोर्टानं पोलिसांना विचारलाय। पोलिसांचा हलगर्जीपणा का खपवून घेतला जावा? कारवाईचे आदेश देताना आम्ही मागे पुढे पाहणार नाही। पोलिसांनी या प्रकरणामध्ये काय केलं याचा अहवाल कोर्टात सादर करावा। 2 मुलींवर अत्याचार झाला असताना केवळ एकाच पीडितेचा जबाब का नोंदवला? पीडित मुलीचं समुपदेशन केलं का? पीडित मुलांच्या पालकांचे जबाब नोंदवलेत का? शाळा प्रशासनानं देखील का उशीर केला? असे खडे सवाल कोर्टाने उपस्थित केले। मुलीचा जबाब नोंदवताना व्हिडिओ रेकॉर्डिंग केलंय का याचीही विचारणा कोर्टाने केली आहे। एकूण तपासात पोलिसांनी दिरंगाई केली असल्याचं निरीक्षणच कोर्टाने नोंदवलं। कोर्टाने झापल्यानंतर आता तरी पोलीस आपल्या ब्रीदवाक्याला जागत बदलापूर प्रकरणामध्ये योग्य कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।